गणपती बसण्यापूर्वी रामदास 2 दिवस बाहेर गावी जाऊन आला. 15 दिवसातून एकदा तरी त्याचं बाहेर जाणं अनेकांना खटकत होतं. त्याच्या बाहेर जाण्याचं खरं कारण त्याच्या जिवलग मित्रांनाही माहिती नव्हतं. नाथा, महादा, बाळाने जेव्हा त्याला याविषयी पुन्हा पुन्हा विचारलं तेव्हा तो हसत हसत म्हणाला, मित्रांनो, तुम्हाला माझ्याबद्दल शंका काय येत आहेत? माझ्याकडून कोणाचं अकल्याण होईल असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, तूर्त एवढंच सांगतो की धीर धरा, वाट पाहत राहा. नंदानंही त्याला खोदून खोदून विचारलं होतं, पण तिलाही त्याने काही थांगपत्ता लागू दिला नाही. तिचे सारे प्रश्न हसण्यावारी नेऊन तो म्हणाला, नंदा, अगं मला माझं खाजगी जीवन नाही आहे का? ज्या कामासाठी मी बाहेर जातोय ना, त्याचा वेळ येताच आपोआप उलगडा होईल. माझ्यावर विश्वास असेल तर सांगू. तुमच्यावर माझा विश्वास नाही अशी शंका या कारण तरी काय घडले का? याचा अर्थ विश्वास आहे. जे सांगणार होता ते सांगा की. मनात काहीही शंका कुशंका आणायच्या नाहीत. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणालेले आहेत, मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जोर धई. नंदानं झटकन तोंड फिरवलं. या अभंगाचा भावार्थ विचारायला सुद्धा ते रामदास पुढे थांबले नाही. ती ओशाळली होती. स्वतःबद्दल लाज वाटू लागल्यामुळे ती निघून गेली. अतिशय थाटामाटा डोंगर गावात गणरायांचं स्वागत झालं होतं. घरोघरी त्या सुखकर्त्याची भक्तिभावानं प्राणप्रतिष्ठा झाली होती. रामदासनी काळेश्वराच्या मंदिरात सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी गावातल्या तरुण मंडळाला प्रवृत्त केलं होतं. गावात वर्गणी काढली. जो स्वखुशीनं जी मदत करेल ती घेतली. धोंडमाळ होऊन 2-2.5 फूट उंचीचा गणपती आणला. 3-4 दिवस खपून अशी आरास केली की बघतच राहावी. जनरेटर आणला. विद्युत रोषणाई केली होती. स्पीकरवरून सकाळ संध्याकाळ छान भावगीतं, भजनं लावली जात होती. रोज रात्री जेवणानंतर गणपतीपुढे भजन, कीर्तन, गायन यापैकी काहीतरी सादर केलं जात होतं. डोंगरगावचे नागरिक बेहद्द खुश झाले होते. समाज प्रबोधन म्हणजे काय हे त्या मंडळींना माहिती नव्हतं. रामदास मात्र त्यांना एक एक धडा गिरवायला देत होता. सत्य, अहिंसा, समता, बंधुता, सहिष्णुता अशा कितीतरी गोष्टी या निमित्तानं लोकांच्या मनावर बिंबवायला त्यांनी सुरुवात केली होती. याचा परिणाम म्हणून का काय, गावच्या तरुण मंडळानं मंडळाच्या खोलीची भिंत तडकाफडकी बांधून काढली. गणेश विसर्जनानंतर हिशोब देताना मंडळाच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीनं गावातला रस्ता श्रमदानानं दुरुस्त करण्याचा, मारुतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा, तालमीची डागडुजी करण्याचा निर्धार व्यक्त करताच रामदासला अतिशय आनंद झाला. सगळे गावकरी खुश झाले. गावात काहीतरी चांगलं घडू पाहतोय असं जो तो म्हणायला लागला. पितृपंधरवड्यातल्या एक दिवशी सकाळी रामदास काळेश्वराच्या मंडपाची सफाई करत होता. नेमकी ही वेळ साधून देवदर्शनाच्या निमित्तानं पकाशेठ त्याच्या भेटीला आला. यापूर्वी त्यांच्या 4-6 वेळा फक्त नजरभेटी झाल्या होत्या. बोलणं मात्र एकदाही झालेलं नव्हतं. बोटात सोन्याच्या 2 अंगठ्या, गळ्यात सोन्याचं लाकीट, परीट घडीचे उंची कपडे, गौरवर्णी उभट चेहरा, कपाळावर उभा केशरी गंध, कोरलेली दाढी, किंचित सुटलेलं पोट आणि डोक्यात सवार झालेली दारू पाण्याची धुंदी पाहून झाल्यानंतर रामदास हातातली केरसुणी खाली ठेवून नम्रपणे हात जोडून म्हणाला, या शेठ, आज इकडे कशी काय वाकडी वाट केलीत? पण आनंद वाटला. दगडाच्या देवाची पूजा करायची आम्ही विरुद्ध आहे. मी तुमच्या भेटीसाठी आलो आहे. माझ्या भेटीसाठी? आश्चर्य आहे. तुमच्या खोलीवरच येणार होतो व तिथं एकांतात भेट घेणं जमलं नसतं म्हणून इकडे यायला लागलं. आता असं करा, मंदिरात आणायचे आलेलेच आहात तर माझ्या इच्छेखातर काळेश्वराचं दर्शन घेऊन या. तोपर्यंत मी सफाई उरकतो. पकाशेठ गाभाऱ्यातून बाहेर येईपर्यंत रामदासनं सफाई उरकली. अंग झटकत तो पकाशेठकडे जात म्हणाला, हां, आता बोला शेठ, काय सेवा करू? तुमच्याकडं मंडळाच्या खोलीची चावी आहे का? थोडं खाजगी बोलायचं आहे.
हे इथं असं उघड्याव नाही, माझ्याकडे चावी नाही आहे. मग आपण बाहेर जाऊ, चला. ते नदीच्या बाजूकडील एका मोठ्या कडुलिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले. पकाशेटनं लगेच विषयाला सुरुवातही केली. महाराज, तुम्ही नानांच्या खोलीत राहता. नानांचा तुमच्यावर फार विश्वास आहे असं ऐकलंय. कसं आहे पकाशेट, जोपर्यंत माणूस विश्वासघात करत नाही तोपर्यंत तो विश्वासाला पात्र असतो. नानांची 2 एकर जमीन माझ्याकडं गहाण आहे. 1 वर्षात सोडवायची बोली होती. 3 वर्ष व्हायला आली तरी ते जमीन सोडवायचं नाव नाही घेत. काय समजायचं मी? रामदासनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो मख्खासारखा शांत बसून राहिला. ते पाहून पकाशेट काहीसा रागानं म्हणाला, नानांना मी आणखीन फक्त होळीपर्यंतची मुदत देतो. तोपर्यंत जर त्यांनी जमीन सोडवली नाही तर त्यांना खरेदी खत करून द्यावं लागेल. ठीक आहे, सांगतो मी त्यांना. त्यांना असंही सांगा का मी काय आता 15,000 घेणार नाही, पुरे 20,000 घेणार. 1 रुपया बी कमी घेणार नाही. शेठजी, अहो माणसापेक्षा पैसा श्रेष्ठ नसतो. धन मिळवुनी कोटी, सवे न येरे लंगोटी. धन मिळवुनी कोटी, सवे न येरे लंगोटी. पलंग न्याहल्या सुपती, शेवटी गोवऱ्या संगती. शेवटी गोवऱ्या संगती. तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. सांगतोय तेवढं करा. तुमची खाजगी कामं करायला मी तुमचा नोकर आहे का? रामदासनं शांतपणे सणसणीत उत्तर दिलं. मग पकाशेट खाली आला. नरमाईने म्हणाला, नाही तसं नाही, म्हणजे तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता महाराज. पण स्वार्थापायी त्या हेतूचा विसर पडला असंच ना? माफ करा ना महाराज. पुढे बोला. गेल्या वर्षी मी नानांना 2 मध्यस्थांतर्फे एक प्रस्ताव सुचवला होता. कोणता? नानांनी जर मला जावाई करून घेतलं तर 1 पैसाही न घेता मी त्यांची जमीन त्यांना देऊन टाकेन. तुम्ही विवाहित आहात ना? लग्नाची बायको मी सोडून दिली. मग कमळावहिनी कोण आहेत? रखिली आहे, मागं ठेवलेली. नंदा मिळणार असेल तर 5 मिनिटात हाकलून देईल मी तिला. एवढ्या सुखासुखी जाईल का ती? ते माझ्याकडं लागलं हो. तुमचा प्रस्ताव छान आहे. नानांना काळेश्वरानं सुबुद्धी द्यावी. पण ते जर तुम्हाला नंदाला द्यायला तयार झाले नाहीत तर होळीच्या दुसऱ्या दिवशी खरेदी करत नाही तर 20,000 रुपये. ठीक आहे, ठीक आहे, सांगतो मी नानांना. आता चलूयात. 1 मिनिट. नाना एवढी मोठी रक्कम देऊ शकणार नाहीत, खात्री आहे मला. नंदा मनात भरली आहे. फुलात ठेवील मी तिला. तुम्ही नानांना समजावून सांगितलं तर मी प्रयत्न करीन, पण यशापयशाबद्दल मी काही सांगू शकणार नाही. रामदास उठला. संध्याकाळी स्वयंपाक केल्यानंतर रामदास नानांकडे बसायला गेला. पकाशेटचा सांगावा दिवसभर मनात थैमान घालत होता. मनाशी एक पक्की खुणगाड बांधूनच तो गेला. नाना ओसरीत घोंगडीवर अंग टाकून पडले होते. दोघी मायलेकी स्वयंपाकघरात मग्न होत्या. रामदासला पाहताच नाना लगबगीनं उठत म्हणाले, या महाराज बसा. तो घोंगडीवर बसला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर तो म्हणाला, सकाळी पकाशेट भेटायला आला होता. काय म्हणत होता? त्यांनी नानांच्या कानावर पकाशेटचा सांगावा जसाच्या तसा घातला. नाना सुन्न झाले. थोडा वेळ काहीच बोलू शकले नाहीत. मग सावकाश परंतु निर्णायक स्वरात म्हणाले, महाराज, जमीन नाही राहिली तरी चालन, पण त्याला काय मी माझी पोर देणार नाही. नाना, सोन्यासारखी जमीन मातीच्या मोलानं घालवायची का? शांतपणे विचार करा, मग निर्णय घ्या. विचार करायची गरज नाही महाराज. हा पकाशेट दिसायला बागळा दिसतोय, पण त्याच्या काळ्या करण्या समध्या गावाला माहिती आहेत. त्याला माय नंदाबाई दिली माई तर समधे शान घालतील माझ्या तोंडात. अहो, तुमची चूल बंद पडली तर गाव येणार आहे का पेटवायला? भीक मागायला लागली तरी चालन.
पर मी नंदाबाई त्याला देणार नाही. पण मग अशा माणसाकडे तुम्ही जमीन कशी काय ठेवली? त्यावेळी त्याच्या करण्या माहीत नव्हत्या. काय करायचं काय मग? काय दुसरं काय करणार? खरेदी खत करून शाने देऊन टाकायचं. नाना, अहो जमिनी एक तर मिळत नाही आहेत, हातची जमीन जाऊ नाही आहे असं मला वाटतंय. समजा खरं आहे. दुसरा विलास काय आहे? काहीतरी आद्या पाहिजे का नको? शेतामध्ये जे पिकतं ते त्याला मिठाला बी पुरत नाही. नाना विषण्णपणे म्हणाले. नाना, यावर मी एक मार्ग सुचवला तर चालेल? काय सुचवणार आहेसा? त्या हरामखोरांनी जमीन हडप करण्यासाठी पुरं खिंडीत गाठलंय. बोकडाची आणि त्यांची अवलाद एक आहे. म्हणून तर मी मार्ग सुचवावा म्हणतोय. वृश्चिकस्य विषम पुच्छे, मक्षिकाया मुखे विषम, तक्षकस्य विषम दंते, सर्वांगे दुर्जनस्य तत. म्हणजे विंचवाचं विष शेपटीत असतं, मधमाशीचं तोंडात, सर्पाचं विष दातात आणि दुष्ट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष असतं. अहो हे माहिती की मला. मग अशा विषारी माणसाचा तुम्हाला स्पर्शही नको असेल तर? नानांनी व्यथित मनानं रामदासकडे बघितलं. रामदासच्या डोळ्यात त्यांना आपुलकीचा अथांग सागर दिसला. किंचित हायसं वाटून त्यांनी विचारलं, कोणता मार्ग सुचवणार आहेसा? नाना, जमीन जाऊ नये म्हणून मी तुम्हाला पैसे द्यायचं ठरवलेलं आहे. काय बोलतायसा? एवढी रक्कम? हो नाना, दिवाळी झाल्यानंतर देऊन टाकू. 20,000? अरे कमी वाटतात का काय तुम्हाला? एवढी रक्कम कुणाकडनं आणणार आहेसा? आणि आणलं तर माझ्याकडनं येळत फिटणार आहे का ते पैसे? नाना, त्याची आत्तापासून चिंता करू नका. पैसे माझे स्वतःचे आहेत. अगोदर जमीन सोडवा, पकाशेटला मोकळं करा, मग बघू. आणि हे बघा नाना, तुम्ही मला परकं समजू नये म्हणून मी तुमच्याजवळ आलो आहे. तुम्ही गरीब आहात पण मनानं फार श्रीमंत आहात. मी पकाशेटप्रमाणे तुमची किंमत पैशात करणार नाही. नानी, नंदा दारात येऊन गुपचूप बसलेल्या होत्या. दोघांचं सारं बोलणं त्यांनी ऐकलं होतं. रामदासचा अति उदारपणा खटकला म्हणून नानी म्हणाल्या, अरे पैसा लय वाईट असतोय बाबा. आम्ही असं कर्मदरीत रे. तो मोलमजुरी करून शाने पै साठवली असेल रे बाबा. माझे पैसे तुमच्या उपयोगी पडावेत अशी काळेश्वराची इच्छा आहे नानी. त्याशिवाय का हा सगळा योग जुळून आलाय? ज्याला पैशाचा मोह नसतो त्याला लक्ष्मी प्रसन्न होते असं वचन आहे. येतो मी, मित्रमंडळी आली असतील. अहो जेवण करून शनी जावा की. नंदा झटकन उठत म्हणाली, माझं जेवण तयार आहे बरं का. हां, आणि एक सांगायचं राहून गेलं नाना. नाना, तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा न बाळगता मी तुम्हाला बिगर व्याजी पैसे देणार आहे. मात्र ही गोष्ट गावात कोणाला कळता कामा नये. मी बी एक शंका विचारू का महाराज? विचारा. तुम्ही देणार असलेली ही रक्कम एखाद्या लफड्या बिफड्याची तर नाही ना? नाही नाना, नाही. हां, तरीसुद्धा मी तुम्हाला अगोदर तशी खात्री पटवून देणार आहे, तुमच्या मनात कुठलीही शंका राहू नये म्हणून. येतो मी. रामदास खोलीत आला. नाथा नुकताच येऊन बसला होता. महादा बाळा यायचे होते. भजन नसल्यामुळे जेवणानंतर तो त्यांच्याकडनं तासभर शुद्ध बोलण्याचा सराव करून घेणार होता. तो जेवायला बसला तेवढ्यात नंदा भाजी घेऊन आली. तो एकटाच असेल अशी तिची अपेक्षा होती. नाथाला पाहताच भाजी ठेवून एक शब्दही न उच्चारता ती लगेच निघूनही गेली. नाथा म्हणाला, महाराज, ही नंदा आहे ना, नंदा, ही शहरामध्ये असती तर हिचं सोनं झालं असतं नाही का? जर काळेश्वराची कृपा तिच्या पाठीशी असेल तर तिचं इथेही सोनं होईल नाथा. अहो तो पकाशेट तिच्यावर टपून बसलाय की. काय कमी आहे मग त्याला? पैशात लोळतोय तो. तू म्हणतोयस त्याप्रमाणे तो नंदाचं खरंच सोनं करेल. अहो पापाचा पैसा लय दिवस मानकाकडं टिकत नाही महाराज. एक दिवस त्याची गावातनं धिंड निघते का ते बघा. त्याला का तू एवढा पाण्यात पाहतोस रे? अहो लय वाईट चालीच आहे तो.
अनेक जणींना नाशिवलंय त्यांनी. हे बघ, उगाच काहीतरी बरळू नकोस. प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्याशिवाय माणसानं विश्वास ठेवू नये. अहो, गीता वहिनीवरनं नामा भाऊचं आणि त्याचं भांडण झालेलं मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलंय महाराज. अरे, डोळे आणि कान या 4 बोटांचं अंतर असतं. रामदास मुद्दाम त्याला विरोध करत होता. अहो, पाहिजे तर म्हादा बाळान पांडाला विचारा, ते सांगतील खरं खोटं. नामा जाधव दारू पिलेला असेल रे. दारू प्यायलेला माणूस कधी खोटं बोलत नाही महाराज. त्या पक्का शेठच्या माणसांनी ना नामा भाऊचा घात केलेला असणार बघा. ही गोष्ट मनातच ठेवून दे. कुणाजवळ वाच्यता करू नकोस, नसती बिलामत अंगावर यायची. यानंतर रामदासनी विषय वाढवला नाही. त्याला धागा सापडला होता. खुश होऊन तो जेवायला लागला. जेवता जेवता मध्येच ठसका लागला. डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याला नंदाच्या बोलण्याची आठवण आली होती. नाना जाधवच्या खुनाच्या भानगडीत पडणार नाही असा त्याने तिला शब्द दिला होता. अरे, पाणी प्या की महाराज. सारेच ठसके घासामुळे लागत नाहीत रे नाथा. तो जेवणाचं ताट विसळत असताना म्हादा, बाळा, पांडा गणाबरोबर आणखीन 2-3 शुद्ध बोलण्याच्या सरावासाठी आले. रामदासला अर्थात अतिशय समाधान वाटलं. तिकडे नंदा त्याच्या आठवणीनं अंथरुणावर तळमळत होती. जवळ असून सुद्धा तो तिला फार दूर असल्यासारखा वाटत होता. कधी त्यांच्या खांद्या विसावता येईन, कधी त्यांच्या कुशीमध्ये शिरता येईन, कधी आपलं सपान पूर्ण होईन. ह्याला कोणाची नजर तर लागणार नाही ना? नाही लागणार नाही. ते दिस हळूहळू जवळ येत आहेत. पण हा दुरावा कावा संपणार आहे? याला घनसाराईत खात्रीनं संपायला पाहिजे. प्रथमापतोर असं तळमळत राहावं लागणार. राहीन की राहीन, मी राहीन. कारण ह्या तळमळण्यात बी लय मोठं सुख आहे. मनाशी बोलता बोलता तो तिला तिच्या नयनचक्षूंसमोर दिसायला लागला. त्याचा गोरापान चित्ताकर्षक चेहरा, त्यावरची बोडभर मऊ मुलायम काळीभोर दाढी, कपाळावरचा उभा केशरी गंध, सरळ नाक, पाणीदार डोळे, भव्य कपाळ. पाहता पाहता ती भान विसरून खुदकन हसली. तिच्या हसण्याने नानींना जाग आली. त्यांना वाटलं की ती झोपेत हसतीये, म्हणून त्या तिला हलवत म्हणाल्या, अगे पोरी, कुशी हो बघू. किती वेळा सांगितलं उतानाने जायचं नाही म्हणून. नंदाला पुन्हा हसू आलं. ती झोपेत असल्याचं नाटक करत कुशीवर झाली. तिला बाहेर जाऊन यावंसं वाटत होतं, पण तिने मनाला आवर घातली. आणखीही बरंच काही वाटत होतं. रामदास स्वप्नात यावा, त्याने आपल्याला मिठीत घ्यावं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता ती त्याच्या खोलीत शिरली. तो भाजीसाठी वालाच्या शेंगा सोलत बसला होता. खाली बसत ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, द्या की माझ्याकडे, मी सोलते. तुझा स्वयंपाक झालाय का? कालवण शिजत घातले. आणि नानी काय करतायत? ती बसली चुलीपाशी. रात्री बराच कालवा चालला होता. 7-8 जण येतात शिकवणीला. तुम्ही माझी शिकवणी केव्हापासून सुरू करणार आहेसा? दिवाळीनंतर. तोपर्यंत तू स्वतःच शुद्ध बोलण्याचा सराव करायचा. अहो, पण गुरु बिगर ज्ञान येत नाही म्हणतात ना. ज्ञान मिळवायचं नाही आहे, फक्त शुद्ध बोलायला शिकायचं आहे. तू मनापासून प्रयत्न केलेस तर शिकवणी घ्यायला लागणार नाही. का? मला शिकवायलाच वाटते का? आज वाटायचा प्रश्न नाही आहे, पण एवढा रिकामा वेळ आहे कुठे मला? या वक्ताला स्वयंपाक करता करता नाही जमणार का तुम्हाला? हे बघ, दिवाळीनंतर तुझ्याबरोबर आणखीन काही मुलींना शिकवता येईल ना. मला एकटीला शिकवायचं नाही जमणार का? तिने भाबडेपणाचं आव आणून विचारलं. रामदासला हसायला आलं. तो गमतीनं म्हणाला, फक्त शुद्ध बोलणं शिकायचं आहे तुला. बाकी कुठलीही वेगळी शिकवणी नाही आहे इथे, समजलीस? मी वेगळी शिकवणी घेण्याविषयी म्हणतेस कुठं? मी तसं मी म्हणतच नाही ना. फार शहाणी आहेस तू, जा आता. श्रोते हो, हा होता पोपटराव भसे लिखित प्रारब्ध या कादंबरीचा 8वा भाग, 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.